नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सईद खान यांनी आपल्यावर टीका केली की आपण नेहमी भाऊकीचं राजकारण केलेलं आहे आणि मला पाडण्याचा प्रयत्न केला. विटेकर साहेब असतील किंवा तुम्ही असतील. हे सोयीनं बोलतात भाऊकीचं राजकारण. आता इक्बाल सय्यद जे आम्ही महापौर केले ते माझी भाऊकी आहे का? गावंतर साहेबाला आम्ही एवढ्या मोठ्या म्हणजे थोड्या फरकानं हारले ते आमची भाऊकी होती का? आनेराव आमची भाऊकी आहे का? ज्याला 25-30 वर्षामध्ये न्याय कोणी दिला असेल तर आमच्या शिवसेनेनं दिला. असे मी तुम्हाला अनेक उदाहरण देऊ शकतो. जयस्वाल माझी भाऊकी आहे का? जिल्हा परिषद सदस्य झालेली. म्हणून सोयीचं वाक्य वापरायचं, सोयीचं राजकारण करायचं. काही लोकांना परभणीतल्या सवय लागली की स्वतःच्या सोयीप्रमाणे इतरांच्या तोंडामध्ये ते वाक्य घालायचे आणि ते वाक्य संपूर्ण शहरात, संपूर्ण जिल्ह्यामध्ये तेच खरं आहे असं पटवून देण्याचं काम करायचं. पण याच्या मागचं प्रवेश करण्याचं कारण काय? कुठलेही लोक आणायचे धरून आणि त्यांचा प्रवेश करायचा. आता त्यांची पार्श्वभूमी काय, ज्यांचा प्रवेश केलेला आहे ते सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. आणि कशामुळे लोक ह्या पक्षात गेलेत हे सगळ्यांना माहीत. कालपासून काय पोस्ट फिरत होत्या ते तुम्हाला सगळ्यांना माहीत. मग ह्यांच्यावर मी काही बोलणार नाही. ह्यांना माझ्यावर टीका करण्याकरता दुसरं काही नाही. म्हणून कुठं भावकीचं राजकारण, कुठला बाहेरचा, कुठला आतला, ह्याच कामामध्ये यांचं आयुष्य गेलेलं आहे. विकासाचं काम ह्यांनी एक सुद्धा मला दाखवावं, मी त्यांच्यावर डिबेट करायला तयार आहे. म्हणून खालीपिली ह्या गोष्टी यांनी करू नयेत. परभणी चांगल्या प्रकारे आम्ही आमची पक्षबांधणी करतोय. आता हे आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. 23 जानेवारी 1926ला त्यांचा जन्म झाला होता. 2026ला त्यांचे 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं आम्ही 100 शाखेचं आजपासून सुरुवात करत आहोत. पूर्णेला आम्हाला आता आज 11 शाखा आहेत आणि 100 कॅम्प आम्ही घेणार आहोत आणि त्यामध्ये जवळपास 10,000 लोकांचे डोळ्याचे मोफत आम्ही कॅटरॅक्टचे ऑपरेशन करणार आहोत. हे आमचं काम आहे समाजात. म्हणून कोण कोणत्या गटात गेलं आणि कोण काय बोलतंय यावर मी अजिबात लक्ष देत नाही. जे भावकीच्या आणि इतर गोष्टी करतायत त्यांनी स्वतः खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए. यो खुद को नहीं बोलती और उनकी खुद की पहचान क्या है समाज में, ये पहले उन्होंने सिद्ध करना चाहिए. जे आपला बाकी शेवटचा प्रश्न